अवकाळी पावसाचा बीड शहराला चांगला तडाखा बसलेला आहे आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील छत सुद्धा कोसळल्याची माहिती आहे। शहरामध्ये काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत आणि जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे खिडकीचं तावदान सुद्धा फुटून घरातील लोक जखमी झालेत। शहरामधील विजेचे खांब कोसळलेले आहेत। शहरामधील वीज पुरवठा खंडित झालाय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहू। जोरदार अवकाळी पावसाने बीड शहराला तडाखा दिला आहे। या तडाख्यामध्ये बीड शहरातील काही पेट्रोल पंपांचे पत्रे उडून गेले, घरावरील पत्रे उडून गेलेत, काही ठिकाणी लाईटचे पोल आडवे झालेत, काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत। अतिशय भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंप आहे नगर रोड भागातील, या ठिकाणी या पोलीस पेट्रोल पंपाचं जे शेड आहे ते अशा पद्धतीने वाऱ्याच्या झोतामुळे अक्षरशः खाली पडलंय आणि यामध्ये दोन जे या ठिकाणी जे आलेले ग्राहक होते ते देखील जखमी झाल्याची माहिती या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे। अशीच परिस्थिती नगर रोडवर देखील आहे। अशाच पद्धतीने झाडं उन्मळून पडले आहेत आणि ठिकाणी लाईटचे पोल देखील उन्मळून पडले आहेत, खाली पडले आहेत। त्यामुळे विद्युत पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे। दुपारी साधारणतः 3:30 ते 4च्या दरम्यान हे वादळी वारं सुरू झालं, पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर जवळपास पाऊण तास हा सगळा हाहाकार सुरू होता। जोरदार वारे आणि त्यासोबतचा पाऊस आणि विजांचा कडकडाट असा एकंदरीत हा सगळा भयावह परिस्थिती या ठिकाणी होती आणि यामुळे आता मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय। आपण पाहू शकतो इथे पाठीमागे ज्या पोलीस कॉलनीच्या इमारती आहेत त्या इमारतीमधील काही काचा देखील फुटल्या आणि त्या काचा फुटून घरातील काही लोक देखील जखमी झाल्याची माहिती आहे। आता या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। एकंदरीतच जवळपास पाऊण तास हा अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने बीड शहरात जो धुमाकूळ घातलाय आता त्याचे परिणाम समोर येत आहेत। त्याचे नुकसान झालंय त्याचा आता अंदाज प्रशासन बांधत आहे आणि ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या ठिकाणी मदत देखील केली जात आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।